तुमच्या एक्झाम यावर्षी लेट होणार. कुणाच्या? तर जे लोक संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे आणि जे लोक NAP पॅटर्नमध्ये आहे, तर तुमच्या सर्वांच्या एक्झाम ह्या डायरेक्ट 19 जूनच्या नंतर सुरू होणार आहे. म्हणजे तुम्हाला खूप टाईम आहे. मग जर तुम्हाला कसं माहिती पडलं असेल की काही लोकांच्या एक्झाम लवकर आहेत, मग त्या कोणाच्या आहेत आणि कोणाच्या एक्झाम लेट आहेत, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. म्हणजे जर तुम्ही संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट ऐका, म्हणजे तुमचे सर्व कन्सेप्ट परीक्षेबद्दलचे क्लिअर होतील. म्हणजे तुमच्या ज्या टाइम टेबलच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. टाइम टेबल तुम्हाला येत्या काही दिवसात मिळून जाईल, पण कोण्या तारखेपासून तुमची एक्झाम सुरू होणार हे मात्र तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. मग लक्षात घ्या, जे लोक यावर्षीला NAP पॅटर्नमध्ये आहे, म्हणजे BSc असेल, BCA असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा तुम्ही MSc मॅथमॅटिक्सला असाल, हे सर्व जे शासन स्तरावर ज्या परीक्षा होतात, म्हणजे ज्याला तुम्ही NAP पॅटर्न म्हणतात, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तर या सर्व लोकांच्या एक्झाम डायरेक्ट 19 जूनच्या नंतर आहेत. म्हणजे तुम्हाला खूप सर्व टाईम मिळालेला आहे. मग लवकर कोणाच्या एक्झाम आहे? तर जे लोक यावर्षीला BSc फायनल इयरला आहेत, म्हणजे CBCS म्हणजे BCA फायनल इयर असू द्या किंवा BSc फायनल इयर असू द्या, तर त्यांची एक्झाम मात्र हे 20 एप्रिल रोजीच होणार आहे. 20 एप्रिलपासून त्यांच्या एक्झाम सुरू होणार आहे आणि त्यांच्या बॅकलॉगच्या एक्झाम या नंतर आहेत, ह्या 20 मेच्या नंतर सुरू होणार आहे. तर मे बी असं होऊ शकते की हे ज्या 2 डेट आहेत यामध्ये थोडं करेक्शन राहू शकते. हे करेक्शन मी तुम्हाला काय कन्फर्मेशन याच्यामध्ये मिळते ते तुम्हाला सांगतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ते म्हणजे जे लोक NAP पॅटर्नमध्ये आहेत त्यांच्या एक्झाम फार लांबणीवर आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही अजूनही म्हणजे जर तुम्ही BScला असाल, BCAला असाल, म्हणजे तुम्ही अजूनही अभ्यास सुरू केलेला नसेल तर तुम्ही अभ्यास आतापासून सुरू करू शकता. पण ज्या लोकांचे बॅकलॉग आहेत किंवा जे लोक जुन्या पॅटर्नमध्ये आहे, ओल्ड सेमिस्टरमध्ये आहे, CBCSमध्ये आहे, तर त्या लोकांचे जे सेमिस्टर आहे म्हणजे 2, 4, 6 हे 20 एप्रिलपासून आणि जे कोणतं सत्र आहे, जे तुमचं विषम सत्र आहे म्हणजे 1, 3, 5 याच्या एक्झाम ज्या ह्या 20 मे रोजी सुरू होणार आहे. ओके, आणखी तुम्हाला क्लेरिफिकेशन, आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही करेक्शन असेल ते मी तुम्हाला निश्चितच कळवतो. पण सध्या ज्या डेट आलेल्या आहे त्या मी तुम्हाला याच्यात सांगितलेल्या आहे. पण सध्या तुम्हाला एकच गोष्ट आहे, जे लोक यावर्षी BSc, BCA, NAP पॅटर्नमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयरला असेल तर तुम्हाला अजिबात काही टेन्शन नाही. तुमची एक्झाम फार लांबणीवर आहे. म्हणजे तुमची एक्झाम आहे 19 जूनच्या नंतर. म्हणजे तुमच्याकडे पुष्कळचा वेळ आहे अभ्यास करण्यासाठी. म्हणजे तुम्ही अजूनही अभ्यासाला लागले नसाल तर तुम्ही आतापासून अभ्यासाला लागू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क यावर्षी घेण्याची चांगली संधी आहे, कारण तुम्हाला खूप सर्व वेळ यावर्षी मिळालेला आहे. ओके, बाकी तुम्हाला माहीत असेल आपलं जे यूट्यूबला चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्याला नक्कीच सबस्क्राईब करून द्या. तुमचा टाइम टेबल जे येणारे चेंजेस आहेत, काही बदल झाले तर ते निश्चितच तुम्हाला लगेच तात्काळ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला मिळून जातात DK सर अकॅडमीच्या. म्हणून हा व्हिडिओ तुमचे जे मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचवा, कारण आपण युनिव्हर्सिटीबद्दलचं वेळोवेळी अपडेट तुम्हाला नेहमीच आपण देत राहतो आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला माहिती असेल आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला DK सर अकॅडमी नावाचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही BSc मॅथ्स कॉम्प्युटर सब्जेक्ट घेतला असेल, जर तुम्ही BCAचे विद्यार्थी असाल, जर तुम्ही MSc मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स तुम्हाला पाहिजे असेल, तर या सर्व विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या ॲपमध्ये DK सर अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे. ते व्हिडिओ तुम्ही स्टडी करून, त्या व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही चांगला स्कोर तुमचा वाढू शकता, कारण रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे 5 जिल्ह्यातले स्टुडंट त्या व्हिडिओचा फायदा घेत आहेत आणि आपला स्कोर जो आहे अकॅडमिक तो वाढवत आहे आणि नॉलेज घेत आहे. तुम्ही सुद्धा त्याचा निश्चित फायदा घ्या. आणि बाकी तुम्हाला काही गायडन्स लागलं तर बिंदास तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी जो आपला नंबर आहे त्यावर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि मेसेज करून तुम्ही जर काही क्वेरी असेल, कॉल नका करू, फक्त मेसेज करा. मेसेजवर तुम्हाला सर्व उत्तर दिल्या जाईल आणि तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी असेल तर बिंदास मला तुम्ही विचारू शकता. त्याबद्दल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स केले जातील. थँक्यू.